अकाउंटिंग डबल एंट्री सिस्टम, द अकाउंट दॅट रिसिव्ड बेनिफिट, म्हणजे ज्याला आपण बेनिफिट देतो, बेनिफिट म्हणजे त्याला कॅश वगैरे देतो किंवा काय काही पण देतो, आपण त्याला वस्तू देतो, तर त्याला काय केले जाते, डेबिट केले जाते, क्रेडिट केले जाते, की त्याचे इन्कम असते, की नो नीड टू शो इन अकाउंटिंग रेकॉर्ड, की त्याला दाखवण्याची गरजच नाही अकाउंटिंग मध्ये. म्हणजे से तुम्ही कोणाला कॅश दिली, की तुम्ही कोणाला वस्तू दिली कोणती, तर तुम्ही काय कराल, त्याची रेकॉर्डिंग कराल की नाही कराल, आणि रेकॉर्डिंग कराल तर काय कराल, ते इन्कम राहील डेबिटला की क्रेडिटला, त्या व्यक्तीच्या अकाउंटला. ओके, नाव द करेक्ट आन्सर इज, त्या व्यक्तीला काय कराल तुम्ही, क्रेडिट कराल. व्हॉट डज द टर्म क्रेडिट मीन्स इन बिझनेस, क्रेडिट म्हणजे काय असते बिझनेस मध्ये, डिपेंड करते ऍटम वरती, प्रोव्हाइड बेनिफिट, इट हॅज अ नो इफेक्ट ऑन बिझनेस और रिसिव्हिंग बेनिफिट. मागच्या प्रश्नावरती याच्यावर तो उत्तर आहे. ओके, तर करेक्ट आन्सर. आता बघा, मी तुम्हाला दोन्ही क्वेश्चनचा आन्सर एक सोबत देतो, म्हणजे मागच्या प्रश्न आणि या प्रश्न. तुम्हाला एक रूल माहित असेल डेबिट आणि क्रेडिटचा. डेबिटला काय म्हणतो, डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, आणि क्रेडिटला ऑल इन्कम अँड गेन. बरोबर आहे. तर हा जो रूल आहे, डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम अँड गेन, हा जो रूल आहे याच्याने याचं उत्तर मिळते की क्रेडिट म्हणजे काय, की यू हॅव टू बी गेन और यू अर्न समथिंग, तुम्हाला काही फायदा झाला किंवा तुम्ही काही कमवलं. सो वेन यू रिसीव्ह अ बेनिफिट, म्हणजे जेव्हा तुम्हाला कोणता फायदा झाला, तो यू विल बी क्रेडिटेड. ओके, आणि मागच्या प्रश्नाचे तसंच होतं, की जो बेनिफिट रिसीव्ह करतो तर त्याला आपण काय करतो, क्रेडिट करतो. वेन लॅबिलिटीज डिक्रीज अँड रिड्यूस इट इज रजिस्टर्ड ऑन, लॅबिलिटी कमी झाली तर मग त्याला काय करता तुम्ही, करेक्ट आन्सर इज डेबिट साइड और लेफ्ट साइड ऑफ द अकाउंट. बरोबर आहे ना. हा, हे गोष्ट बघा, इथं और लिहिलेलं आहे ना, तर तुम्हाला हे माहित पाहिजे की डेबिट साइड म्हणजे कोणता, हा डेबिट आणि हा क्रेडिट, तर हा असते लेफ्ट आणि हा असते राईट साइड. बरोबर आहे. तर डेबिट साइड आणि राईट साइड तर होऊ नाही शकत, आणि क्रेडिट साइड ने लेफ्ट साइड होऊ नाही शकत. या दोन मधून आन्सर आहे. नाव लॅबिलिटी इज डिक्रीज, लॅबिलिटी डिक्रीज, लॅबिलिटी वरती बॅलन्स जो असते तो कोणता असते, हा क्रेडिट बॅलन्स असते. जेव्हा हा कमी होते तेव्हा आपण त्याला काय करतो, डेबिट करतो. ओके, हे लक्षात ठेवायचं, बेसिक आहे एकदम. हा चला, अकाउंटिंग स्टँडर्ड इज अप्लिकेबल फॉर द व्हॅल्युएशन ऑफ इन्व्हेंटरी, इन्व्हेंटरी साठी कुठला अकाउंटिंग स्टँडर्ड आहे. नाव द करेक्ट आन्सर, करेक्ट आन्सर इज 2, व्हॅल्युएशन ऑफ इन्व्हेंटरी. ओके, 3 नसतो तो. पहिला आहे डिस्क्लोजर ऑफ पॉलिसी, दुसरा व्हॅल्युएशन ऑफ इन्व्हेंटरी, कॅश फ्लो स्टेटमेंटचं काय आहे तुम्हाला आता सांगितलं काय आहे. तर करेक्ट आन्सर इज 6. ओके, नाव नेक्स्ट, याचं सांगा, अकाउंटिंग स्टँडर्ड इज अप्लिकेबल ऑन फिक्स असेट्स, फिक्स असेट्स वरती कोणता अप्लिकेबल आहे, 1, 10, 19, 18. ओके, करेक्ट आन्सर, करेक्ट आन्सर इज 10. आणि डेफिनेटली हा करेक्ट आन्सर कावर आहे, कारण की 19 आणि 18 हे तुमच्या कोर्समध्येच नाही आहे. ओके, यावरती विचारणार नाही. आलं तर समजा की थोडंसं कॉम्प्लिकेशन आहे, ते अकाउंटिंग स्टँडर्ड पाहून घ्याल तुम्ही, लिस्ट अवेलेबल आहे गुगल वरती. आणि 1 तर मी तुम्हाला आता सांगितलं, डिस्क्लोजर ऑफ अकाउंटिंग पॉलिसी. नेक्स्ट, रेव्हेन्यू रिकॉग्निशन साठी कुठला आहे, डेफिनेटली 10 तर नाही आहे. करेक्ट आन्सर, द करेक्ट आन्सर इज 9. 3 काय असते, इट वॉज कॅश फ्लो स्टेटमेंट, आणि 8 असते कन्स्ट्रक्शन कॉन्ट्रॅक्ट.
चला कॅश फ्लो स्टेटमेंट साठी कोणता अप्लिकेबल आहे? करेक्ट आन्सर इज 3. आता सांगितलं तर तुम्हाला कॅश फ्लो स्टेटमेंट कशावर असते? 3 नंबरचा अकाउंटिंग स्टँडर्ड आहे. नेक्स्ट सांगा. कंटिंजन्सीज अँड इव्हेंट ऑकरिंग आफ्टर द बॅलन्स शीट डेट कोणता आहे? 1, 10, 4, 8. डेफिनेटली 10 नाही आहे, 1 नाही आहे. द करेक्ट इज 4. 8 असते.